भिवंडी शहरात कुत्र्यांचा हौदोष इतका वाढला आहे का भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी कुत्रा चावल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। हा पूर्ण भाजी मार्केट परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कुत्रे जे आहेत ते या ठिकाणी भटके कुत्रे फिरत असतात आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी धास्तावलेला आहे। कुत्र्यांच्या भीतीमुळे या ठिकाणी अनेक जण घरातून बाहेर निघत नाही आणि अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं का हे सर्व नागरिक जे आहेत या ठिकाणी आपल्याशी बातचीत करण्यात काय सांगाल, या ठिकाणी कुत्र्यांची किती भीती वाटते? इथं कुत्रे सोडसाट जास्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला लहान पोरं आमची आहेत त्यांना बाहेर पाठवणंसुद्धा आम्हाला घाबर वाटते, कारण तो कधी चावेल कधी आमच्या पोरांना नुकसान देईल याचा काय सांगता येत, त्याला भरोसा नाही आहे। कारण कुत्रे इथं पुष्कळ झालेले आहेत आणि ते इथं तिकडे रस्त्यावर फिरतात, रात्री बेरात्री आमचे पोरं बाहेर जातात, त्यांना आम्हाला घरी आमचा जीव लागत नाही का आमचे पोरं कधी घरी येतात आम्ही तो विचार करतो, कारण पोरगा कधी का बाहेर गेला त्याला कधी कुत्रा चावला सांगता येत नाही आहे। त्याचं कुत्रा इथं एवढे झालेले आहेत का त्याचं आता सकाळीच आमच्याकडे आता 14 कुत्रे एक साथ गेलेत। हे कुत्रे आले कुठून? एवढे कुत्रे तुम्ही कमीत कमी तुम्ही विचार करा पाहिजे, याच्यावर काय ते बंदोबस्त आणला पाहिजे, यांना तुम्ही पकडायला पाहिजे हां, नाही तर याच्यावर लायब्ररीचं हिशोब आहे त्याच्यावर इंजेक्शन चालू करायला पाहिजे। याच्यामुळे इथं सगळे पब्लिक विजय घाबरलेली आहे, त्याच्यामुळे ते आपल्या पोरांना खेळायला पाठवत नाही आणि रस्त्याच्या बाहेर निघत नाहीत। काय वाटतं ताई तुम्हाला, किती भीती वाटते कुत्र्यांमुळे? बहुत डर लग रहा कुत्तों से। एक ही दिन में 25 जन को हमारी गली में कुत्ता काटा, उसमें से एक बच्चा पागल होकर मर गया, कुत्ते के सर ही कहीं भौंक रहा था। अब इतना डर लग रहा बच्चे लोग को बाहर निकालने, बहुत ज़्यादा हो गए। पहले कुत्ते पकड़ते थे, अब कई ज़माने से कुत्ते पकड़ने कोई आ रहा ही नहीं। पालिका प्रशासन से क्या कहेंगे? जिस तरह से पालिका प्रशासन ने इस पर कार्रवाई करनी चाहिए। हाँ, तो ये म्यूनसिपाल्टी वालों को समझना ना, कुत्ते पकड़ने का ना इतने ज़्यादा हो गए कि डर लग रही, बड़े लोग को भी काट रहे हो। ताई तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी? नहीं, हमको हिफाजत चाहिए। बच्चों को काटते दौड़ाते हैं, बच्चे बाहर निकल नहीं पाते, स्कूल जाने में परेशानी होती है। सुबह सुबह सब रास्ता खाली रहता है, बच्चे लोगों को जाने में डर लगती है, बच्चे जाते नहीं स्कूल डर के मारे। एक बच्ची ख़त्म भी हो गई अभी, वो काटा हुआ कुत्ते को। यहाँ पर कितना डर लगता है आपको? बहुत ज़्यादा है, हमारे मोहल्ले में तो बहुत ज़्यादा कुत्ते हैं। परिस्थिती खूप भीषण आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मयत मुलीचे आजोबा पण आहेत। काय सांगाल, किती भीती वाटते, कितना डर लगता है आपको इस रास्ते से गुजरते वक्त? बहुत डर लगता है हमारे को भी और हमारे बच्चे लोग को भी डर लगता है। कोई बच्चा हमारे स्कूल को नहीं जा रहा है और सारी गलती महापालिका की है क्या। और 2012 से मतलब कुत्ते का काम चालू था, लेके जाना का नस्तीबंदी करना, जब से काम बंद है। और ऐसे टाइम में भाजी मंडी में आते हैं, गाड़ी उठा के लेके जाते, स्कूटर लेके जाते, कुत्ते के बारे में कोई सोचता नहीं है। और हमारे बच्चे आज स्कूल को नहीं जा रहे, इसका जवाबदारी महापालिका है। आपले न्यूज चॅनल माध्यमातून मी शासनाला आणि कमिशनरला, महानगरपालिका कमिशनरला आव्हान देतो की भिवंडी शहरात तसेच शांतीनगर भागात कुत्र्यांचा बार मोठा गदारोळ चाललेला आहे। पागल कुत्र्याने आमच्या शांतीनगरची एक अल्पवयीन मुलीला चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि यासंबंधी आम्ही 2 वर्षात महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला, परंतु महानगरपालिका ऐकत नाही। तरी आता आम्हाला माहीत पडलं का टेंडर निघालेलं आहे कुत्र्या रूम बांधण्यासाठी, कमिशनरने हातात घेतला आहे। परिस्थिती काय आहे सध्या इथली, किती वातावरण कसं आहे? वातावरण आता असं आहे की लोकांच्या मनात आता भीती वाटते कुत्र्यांना बघून, कारण इथं कुत्र्यांचं प्रमाण पण लई वाढलेलं आहे आणि लोकांना असं वाटतं की कोणता कुत्रा कधी येऊन मला चावणार अशी भीती निर्माण होते। लोकांमध्ये ही बातचीत पसरते आणि लोकांना म्हणजे बाहेर निघायला त्रास होतो कुत्र्यांमुळे। तुम्ही काय सांगाल, कितना डर लगता है? यहाँ पे कुत्ते के लिए बहुत बच्चे लोग को रात में 10 बजे के बाद छोड़ना नहीं पड़ता घर से। घर के बाहर निकलते हैं तो बच्चे लोग रोते हैं, डरते हैं और कई बच्चों को तो एक साथ में 10-10, 15-15 बच्चों को काटे, जो हॉस्पिटल से जाके आप रिकॉर्ड निकाल सकते हैं। आता आमचं पण घरान पोरं आहे, आता आमचे पोरं पण घाबरले घरान। तो शाळेला जायला एवढी ॲक्टिंग केली ना, आता तो मुलगी गेली, त्याला इथे चावलं होतं, तो मुलगी गेली, माझे पोरे घाबरलेच होता। आता तो म्हणतो मला शाळेला सोडायला तुम्ही या। आता मी माझे कामधंदा सोडून त्यांना आता ते नया कार्यक्रम चालू केला। आता म्युन्सिपाल्टीला हे लक्ष द्यायला पाहिजे की एवढं कुत्रं झालं आहे, त्यांच्याकडे सर्व डिपार्टमेंट आहे। घरपट्टी नाही भरली तर नल कापायचं डिपार्टमेंट आहे, बरोबर, पावती फाडायचं डिपार्टमेंट आहे आणि रस्त्यावर गाडी लागली त्याच्या डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे। एक कुत्र्याचं डिपार्टमेंट नाही आहे, ते पण चालू करायला पाहिजे ना। 2012 मध्ये होता, ते बंद केला, त्याला चालू करा ना। चालू कधी करणार आहे?
फक्त नुसतं खुर्चीवर बसायचं का? कमिशनर साहेब तुम्ही ऐका जरा, तुम्हालाच बोलतो मी, तुम्ही जरा व्यवस्थित जरा काम करा. आता एक मुलगी गेली, आमच्या घरात पण मुलगा मुलगी आहे, आमच्या पोरं पण शाळेला जातात. कधी आमच्या पोराला असं झालं तर तो पण कोणाची पोरी होते अशी, बरोबर आहे. आता माझ्या मुलग्याला पण झालं असतं. तर जरा कमिशनर साहेबांना हेच आहे आपल्याला बोलणं आहे का तुम्ही याचा एक डिपार्टमेंट रेडी करा आता लगेच. काय महिला आहेत, काय सांगाल, कितना डर लगता है यहाँ पर? कुत्ते के लिए कुत्ते बहुत ज़्यादा हो गए हैं और काट उनको दौड़ाओ तो वो काटते हैं, उनको डंडी लेके मारो. पहले गाड़ी आती थी, अब गाड़ी ही नहीं आती पकड़ने के लिए, लेके जाती थी, अब नहीं आ रही है. अभी मतलब घर से बाहर निकलना मुश्किल हो गया. एकदम मुश्किल हो गया. 10-10 कुत्ते, 15-15 कुत्ते नीचे सीढ़ी के नीचे खड़े रहते. जाओ तो कुत्ते भौंकते रहते, कहीं आना भी मुश्किल हो गया हमारे घर पे. कहीं से आओ सफर करके तो कुत्ते सब बैठे रहते, ऐसा भुगते के डर लगता काटना ले. बहुत हाँ सही बात है, कुत्ते बहुत है यहाँ. बच्चे लोग को भी परेशानी है और बड़े लोग को भी बहुत परेशानी है, और गाड़ी आती नहीं. क्या हुआ था? एक औरत को तो पूरा हाथ काट दिए, दवाखाना लेके गए थे. हाँ पूरा एकदम वो मरने की तोहमत है. बहुत उसको डेंजर, पूरा हाथ एकदम खिचड़ा कर दिए. बहुत कुत्ते हैं उधर, कुत्ते का इंतजाम करो जरा. छोटे छोटे बच्चे रहते हैं मोहल्ले में. यहाँ की पालिका प्रशासन है, उनसे क्या कहेंगे आप? अब वही बोलेंगे ना कि नुकसान होता, बड़े का छोटे का कौन जिम्मेदारी लेता. किसके पास पैसा पानी रहता, लेके तुरंत भागे इंदिरा में. इंदिरा से कलवा लेके गए उसको. बेचारी बहुत गरीब थी वो, इतनी हालत कि उसके बेर कुत्ता एकदम. काफी डर का माहौल है यहाँ पे. हाँ ज्यादा तो कुत्ते का है. कुत्ते तो बहुत ज़्यादा है, कुत्ते का तो बहुत ज़्यादा ही डर है. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं का कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. महानगरपालिकाने या कुत्र्यांवरती, या भटक्या कुत्र्यांवरती लवकरात लवकर उपाययोजना करावी आणि त्यांचा बंदोबस्त करावा. तसेच दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महिन्याला जो रेशो आहे तो या ठिकाणी जवळपास 1000च्या वर कुत्रा चावल्याची घटना या ठिकाणी घडता येते आणि याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही तर या ठिकाणी मोठा उद्रेक देखील होण्याची शक्यता आहे. विशेषतः महानगरपालिकेला अनेक वेळा तक्रारी करून देखील महानगरपालिकेने यावर कारवाई का नाही केली असा देखील प्रश्न या ठिकाणी जनतेचा आहे. विशेषतः पूर्ण संताप या ठिकाणी महानगरपालिकेवरती जनतेचा दिसून येतोय. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.